हे गणित आहे मुलांना. मला कसं सोडवायचं बघा. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. है ना 1 आहे पलीकडल्या बाजूला पाठवू. tan स्क्वेअर हे फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सूत्र सूत्र लिहिला है ना. tan स्क्वेअर थीटा इथंच ठेवू आपण. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. तर हे बघ tan स्क्वेअर थीटा म्हणजे कोण आहे. tan थीटा इंटू tan थीटा इज इक्वल टू तिथं असं लिहू आपण सेक स्क्वेअर थीटा. हे बघ असं त्याचं स्क्वेअर घेतलं स्क्वेअर होणार आहे. हे तिथं कुठला फॉर्म्युला बसतंय बघा बघू. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट इन ब्रॅकेट a प्लस b सेकंड इन ब्रॅकेट a मायनस b. हा फॉर्म्युला बसवला आहे. हा फॉर्म्युला बसला म्हणजे इथं काय लिहायचं आपल्याला. a म्हणजे कोण आहे सेक थीटा आहे. b म्हणजे कोण आहे 1 आहे. फर्स्ट इन ब्रॅकेट काय लिहायचं सेक थीटा प्लस 1 सांगायचं सेकंड ब्रॅकेट सेक थीटा मायनस 1 कंस बंद झाला. बघ हे सेक थीटा मायनस ह्याला गुणिले असलेलं इकडे येऊन भागिले होणार आहे. ह्याला गुणिले आहे इकडे आणून मी भागिले करणार आहोत. म्हणजेच काय लिहायचं आहे मला tan थीटा बाय सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू इकडल्या बाजूला कोण उरला सेक थीटा प्लस 1 बाय ह्याला गुणिले असलेलं इकडे येऊन भागिले झाला बाय tan थीटा बाय थेरम ऑफ इक्वल रेशो समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार बाय थेरम ऑफ इक्वल रेशो बाय थेरम ऑफ इक्वल रेशो समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार हीच रेशो न म्हणता tan थीटा बाय सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू ह्याचं बेरीज काय लिहितो सांगा. tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 बाय सेक थीटा मायनस 1 प्लस tan थीटा. त्यांना कसं मागितलं त्या पद्धतीने लिहून द्यायचं. इकडला जसं tan थीटा बाय सेक थीटा मायनस 1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 बाय tan अगोदर tan थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 त्या येते.